श्री स्वामी समर्थ. मित्रा, तुझी पाठी आहे स्वामी समर्थ. आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला बोध देत आहे, म्हणून स्वामीवरचा विश्वास कायम असाच असू द्या. आणि मित्रांनो, नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हो, आमचे स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. एवढीच प्रार्थना करीन, तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या संकटात तुमच्या सोबत. हे स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, दुसऱ्यापेक्षा आपल्याला जर मिळत असेल तर निराश होऊ नका. विचार करा, घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागत असतो. आकाशाकडे पहा, तुम्ही एकटे नाही, हे पूर्ण विश्व आपल्यासाठी अनुकूल आहे. आणि जे स्वप्न पाहतात आणि कष्ट करतात त्यांना प्रतिकूल फळ मिळत असते आणि ते मिळणार आहे. ज्या भांड्यात राहतो त्या भांड्याला रिकामं करतो, म्हणून चमच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहिले पाहिजे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय असल्याचं भलं झालेलं पाहण्याची इच्छा मनात असली पाहिजे. चुना आणि असणं यातला फरक समजला की माणसाचा पर्सनल टच असतो. यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांच्या ओळखी आपल्याला होत असतात. म्हणून दिसणं आणि असणं यातला फरक समजायला की माणसाचा फर्स्ट हे ठरत असतं. फूल आणि भिंत दोन्ही बनवायला एकासारखं साहित्य लागतं, पण फूल लोकांना जोडायचे काम करतो आणि भिंत वेगळं करायचं काम करतो. हे लक्षात ठेवा. हवं म्हणून जीवनात कठीण घेणे महत्त्वाचे आहे. यशाचे फळ चाखण्यासाठी नक्कीच आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी इग्नोर करणाऱ्या लोकांना तुमच्या फाईलमधून काढून टाका, कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात. आणि लक्षात घेतले पाहिजे, तुम्ही तुमच्या लक्षातही आले पाहिजे. आवडतं ते करावं, लोकांना नव्हे, आपल्याला. आणि ते तुम्ही मनापासून केले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चमत्कार घडतो त्यांच्या बाबतीत त्यांचा स्वतःवर विश्वास असतो, जे स्वतः स्वप्नाचा पाठलाग करत असतात आणि जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. तुमच्यातही बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच घडेल आणि तुमच्या बाबतीतही तुम्हाला सर्व काही प्राप्त होत राहील. 100 वेळा ठेस लागल्यानंतर एक चांगलं चरित्र निर्माण होत असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जीवन हे यश आपल्या अपयशाचे मिश्रण आहे. संकटाचे हे एक दिवस जातील. संयम ठेवा, सर्व काही आपल्याला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ.